नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. छगन भुजबळांनी भाजपात प्रवेश करावा. मेळाव्याला आलेल्या ओबीसी नेत्यांनी भुजबळांना असा आग्रह धरलाय. भुजबळांना उपमुख्यमंत्री पद मिळेल अशी अपेक्षा होती असं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. टिकवायचं असेल तर भुजबळ साहेब सभागृहामध्ये पाहिजेत, भुजबळ साहेब सत्तेमध्ये पाहिजेत. साहेब, मला असं वाटतंय की आपल्याला जिथं मान सन्मान मिळत असेल आणि जर भाजप हा मान सन्मान आपल्याला आदरपूर्वक देत असेल तर जाण्याला काही हरकत नाही. कारण की ओबीसीचा खूप मोठा बॅकलॉग आहे आणि विरोधात बसून तो बॅकलॉग, तो अन्याय आपला दूर होणार नाही. जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर साहेब सत्तेमध्ये सहभागी झाले पाहिजे. साहेब, आम्हाला अपेक्षा नव्हती तुमची की तुम्ही मंत्री होणार. आम्हाला अपेक्षा होती की एखाद्या वेळेस उपमुख्यमंत्री पद आपल्याला मिळेल, पण आम्ही त्यातही नाही. साहेब, मला एक वाटतं की हा ओबीसी हा समता परिषद जो आहे, हा समता परिषद ओबीसी माणूस हा समता परिषदेच्या पाठीचा कणा आहे. आणि हा जेव्हा कणा मजबूत असतो साहेब, आपला कणा आहे ना, हा कणा मजबूत असतो, तेव्हा कोणतीही संघटना, कोणताही पक्ष हा फार उच्च पदावर जाऊ शकतो.